ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सगळे मजेत असाल. तर आज आहे संडे आणि वातावरण वगैरे घाण झालं आहे. परत ऊन गेलं आहे सगळं पूर्ण आणि आभाळ वगैरे आलेलं आहे. सो आमचा संडे सकाळीच चालू झालेला आहे, म्हणजे 8 वाजता. आज आम्ही खूप लेट उठलो आहे. सो मग त्यानंतर 8ला उठल्यानंतर शंभूचं जेवण वगैरे. सो 10 वाजले, 10-10:30 वाजले होते मला आंघोळ वगैरे घालाय त्याला. आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे तर केला नाही. रात्रीचा भात होता मला, तर थोडा मसाले भात बनवलेला मी. त्यांनी काही नाश्ता केला नाही कारण त्यांना तो आवडत नाही. मग मी नाश्ता केला. चहा वगैरे पिलता, बट आज बिस्किट वगैरे नव्हते खाल्ले. सो फक्त चहावरच येते. तर आता मगाशी बनवू का म्हटलं तर शंभू झोपल्यामुळं मला नाही बनवता आलं. आणि आता शंभू उठला आहे, आत्ता वाजलेत 12. सो आता शंभू उठला आहे, त्याचं आवरलं आहे मी. आणि आता मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवते. सो आज काय काय होतं हे शेवटपर्यंत बघा. तर तुमच्यासोबत शेअर करतेच मी. तर चला आता बघूयात. शंभू उठलेला आहे तेव्हा कसं मला बघ. हाय कर. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर ना. 12 वाजलेत ना. तुझी गुड मॉर्निंग आता झाली आहे का? नाही, सकाळीच झाली. इकडे बघ पिलू, इकडे बघा शंभू. सकाळीच झालेली आमची गुड मॉर्निंग. आता आमचं गुड आफ्टरनून आहे. आता दुपारचं जेवण, दुपारची झोप, हा ना. हे लय आगाव झालाय आता. हा बसा नाही खाली बिलकुलच. त्याला फक्त पप्पा पाहिजेत, पप्पा. कुठं जायचंय? कुठं? चला चला, घेते ना पप्पा. थांबतो व्हिडिओ करते तुझा. व्हिडिओ करते मम्मी तुझं. ए शंभू, इकडं मम्मीला मला व्हिडिओ काढायचा. इकडे आहे ना, इकडे आहे ना, इकडे बघा. तू असं रांगून दाखव ना. असं दाखवलंच नाही अजून त्याला व्हिडिओमध्ये. रांगून मी घेतलाच नाही त्याचा व्हिडिओ अजून. रांगतात पिलो. ऐ काय कानात. सो चला, यांचं चालू इकडं खेळणं. तोपर्यंत मी यांना नाश्ता बनवून घेते. आपण गोडा चालू जा. चालू तर ठीक आहे, चला. हे बघा खेळण्या सगळं सकाळी आवरून घेतलं होतं, बट तरी पण परत झालेलाच व्यवस्थित. आता नंतर करते आणि आता नाश्ता बनवते यांना. सो रेडी झालेत आमचे पोहे. आता मी देते शंभूला. तुला खायचं? खायचं तुला? खातो का? नो, इकडे ते साईडला. मग खातो नको. नाही. बसा इथंच, बसा बसा इथंच. सो त्याला घेत. काय काय शंभू, चला पळा. ए शंभू चल, पळ चल. तुला जेवायचं? मामाच्या बॉटल धर तू. पला 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 पला. मग बॉटल धरून पळतय. हा, पळा 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 पळा. इकडं शंभू, ते रिंग लाईटला बघ कसं बघतं. इकडं ना बिला, चल ना इकडं. कम बेबी, कम 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 बेबी. अजून कुठे हा नाही. काय करायचं आहे ना? तर जीव जीव करायचं ना. असं 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 मॅश करू ना. मॅश असं मॅश करू ना आपण. तुला जेव नाही. हे नाही, ते बघ, ते बघ, ते गेलं 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 गावा. कुठे गेलं? अरे तुला कसं काय दिसतंय रे. चल, तुम्ही आता टाकलंय शंभूचं जेवण शिवायला. वेळ झाला. अरे गप्प बस. हे असलंच आहे आमचं. कुठं बी काही घेतंय या. संपलं तुम्ही.
सो सगळं आवरलं मी. आता भांडे पण राहिलेत, बरेच कामं राहिलेत. सो जाऊ दे आता काय करते मी. त्यांनी माळवं आणून दिले मला, तर माळवं पण लावले. मध्येच मम्मीचा फोन आला होता, त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही. तिला बोलत होते थोडंसं, कारण तिला सकाळपासून फोन नाही केलेला. आणि परत घरी पण फोन करायचा आहे. आणि संडे आणि खूप हेक्टिक होतं डोक्याला की काय काय राहिले असं वाटतंय. सो मी त्यांना आणाय पाठवले चिकन वगैरे. सो मी आज KFC चिकन बनवणार आहे. याआधी पण बनवलेली आणि रेसिपी पण शेअर केलेली आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो नक्की जाऊन पहा. आणि आत्ता मी KFC चिकन बनवणार आहे आणि त्यानंतर बिर्याणीचा प्लॅन आहे. सो बघू काय काय होतं. तर चला मी आता तयारी करते. तर मी आधी तुम्हाला चिकन 65ची रेसिपी दाखवते, म्हणजे मॅरिनेशन करून ठेवते, कारण कन्फ्युजन होईल. बिर्याणी पण बनवते आणि चिकन 65 पण. सॉरी, चिकन 65 मध्ये KFC स्टाईल चिकन. सो हे बोनलेस चिकन आहे. मी छोटे छोटे पीसेस करून घेतले. आता याला मी मॅरिनेशन करून घेते. सो चला बघू. तर हे आहे चिकन. बाकी यांनी सगळे मसाले जे काय लागतात ते आणून दिले होतं. तर सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घालते. सो थोडीशी अद्रक लसूण पेस्ट. ओके. आणि त्यानंतर आता हे जे मसाले आहेत, रेड चिली सॉस वगैरे वगैरे, हे पण घालते. रेड चिली सॉस एवढा घालते. ओके. त्यानंतर घालते ग्रीन चिली सॉस. ओके. हे 2 सॉस झाले. आणि आता घालते शाही गरम मसाला. यस. सो शाही गरम मसाला घातल्यानंतर इथे धने पावडर घालते. तर हे बघा, 1 चमचच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. त्यानंतर आपल्याकडे जिरे पावडर असेल तर जिरे पावडर घाला. माझ्याकडे आहे तर मी घालते थोडंसं जिरे पावडर. आणि त्यानंतर अजून घालू आपण चिकन 65. हां, सो माझ्याकडे हा एक मसाला चिकन 65 म्हणून तो घालते मी थोडासा. ओके. त्यानंतर आता लाल तिखट घालते. लाल तिखट मी 1 चम्मच, 1-1.5 चम्मच घालते. आणि थोडीशी हळदी पावडर नसते KFCला, बट मी घालते. ओके. आणि मीठ घालूयात आपण. सो मीठ घालते मी 1 चम्मच आणि थोडंसं अजून करते म्हणजे 1.5 चम्मच. सो ठीक आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घेते. सो हे रेडी आहे, जे की आपल्या 65 बनवायचं आहे ते. तर आता याला मी साईडला ठेवते. तर हे आहे बिर्याणीचं चिकन. आता बिर्याणीमध्ये मी काय काय घालणार आहे तर हे बघूया. तर सगळ्यात पहिले तर मी आधी याच्यामध्ये दही घालून घेते. सो माझ्याकडं आहे तेवढं मी दही घालते. थोडंच होतं, जास्त नाही आहे. दही टाकलंय. आणि आता यामध्ये आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट. ओके. आणि अजून यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं लाल तिखट, हळदी पावडर, ओके, धने पावडर, ओके, आणि देन जिरे पावडर, थोडंसं गरम मसाला घालूया आपण. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत बिर्याणी मसाला. सो हा आहे बिर्याणी मसाला, हा बिर्याणी मसाला. तर बिर्याणी मसाला घालून पण घेतले लगेच. आणि याला व्यवस्थित कोट करून घेते. मीठ पण लगेच घालायचं याच्यामध्ये. हे आहे बिर्याणीचं मीठ घालून घेते. तर मीठ घालत आहे 1 चम्मच. नंतर अजून घालू शकतो आपण. आता सध्या तरी एवढंच बस. याला मी आता साईडला ठेवून देते. तर आता इथे मी बिर्याणीची प्रिपरेशन करते. तर कांदा लागणार आहे आपल्याला. तर कांदा चिरून घेते मी मोठा मोठा. सो यस, हे रेडी आहे. कांदा चिरून घेतला, टोमॅटो पण उभं आणि कोथिंबीर खूप सारी. तर अजून लागणार आहे आपल्याला. सो बघूयात आपण की कशी प्रोसेस आहे. सो बघा किती छान झालं मस्त. तर हे तांदूळ मी भिजून घेतले एका आधी. तर आता मिक्स करून घेते. आता यामध्ये आपल्याला मैद्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे आपल्याला. तर यामध्ये मी ना थोडंसं तिखट टाकून घेते, लाल तिखट. त्यानंतर मीठ टाकायचं. याच्यामध्ये मी 1 चमचा टाकलं होतं मी. तर यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते. 1 चमचा मीठ टाकते. आणि त्यानंतर अजून टाकते गरम मसाला थोडासा. रेड गरम मसाला, जिरे पावडर टाका. तो ठीक, थोडासा गरम मसाला. त्यानंतर धने पावडर, ओके, आणि त्यानंतर जिरे पावडर थोडं. सो हे रेडी आहे आपलं ड्राय, जे आपल्याला कोटिंग करायचं आहे ते. तर आता मी दाखवते, रेडी करते सगळं. मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं. आणि हे आहे मॅरिनेशन केलेलं चिकन. आणि इथे घेतलं आहे थंड पाणी, ज्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे आहे. थोडं खूप थंड पाणी आहे. इथे ठेवलं आहे तेल गरम. सो हे आहे मॅरिनेशन केलेलं चिकन. तर मी आता काय करते, याच्यात घेते पहिले फर्स्ट. त्याच्यावर साईडला टाकते, कारण एकदमच सगळं घेतलं की खूप निघून जाईल. हे बघा, ओके. त्याला पाण्यामध्ये मिक्स करते. त्यानंतर परत तिथं कोटिंग करून असं करू शकते मी. सो हे आहे आपलं फायनल रिझल्ट. आपण पाहू.
बघा घोडा 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 काय चिकन केएफसी KFC स्टाईल चिकन. सो दाखवा मला खाऊन कसं झालंय. झालं का नाही भारी? उत्तम उत्तम असलं. मुंबई KFC स्टाईल लागली का म्हणजे चव लागली का? केएफसी डायरेक्ट ते लाईट मला थोडंसं वेगळं वाटतंय पण समोर दिसताना दिसायला है ना. हे मोबाईलमध्ये जरा वेगळं दिसतंय. शंभूला खायचं पिलो तुला पुन्हा नंतर. सो ठीक आहे चला. सो माझं सगळं काम आवडलंय म्हणजे मी किचन वगैरे सगळं आटकून घेतलं. सो हे बाबा बागे. सो हे सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि आता मी म्हणजे शंभूला झोपवते मी कारण खूप लेट झाला हे सगळं करण्यामध्ये. त्यामुळे मी असल्या खंडात काही पडत नाहीये. सो हे बघा खूप झोप आली आहे बेबीला माझ्या आता खूप. सो ठीक आहे चलो बाय कर बाय. नको रडू बाबू रडू नको. सो ठीक आहे चला. तर आजच्या रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा आणि बिर्याणी मला दाखवायची. सो ती मला जास्त दाखवते आणि ब्लॉग मी आज इथेच एंड करते. बाय 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 कर ना पिलू एकदा छान बाय कर ना. रडू नको ना बाबू. चला बाय.